नमस्कार मंडळी, मी समीक्षा पिंपळकर। आज मी तुम्हाला कोकणातील शिमग्याला घरोघरी पालखी येते त्याचं थोडक्यात तुम्हाला माहिती देते। वर्णन ऐकण्यापेक्षा स्वतः ती अनुभूती घेणे खूप आल्हाददायक व सुखमय वाटते। एक प्रकारची ऊर्जा मिळते। खरं तर कोकणात सर्व सण दिमाखात साजरे होतात। कोकणात शिमग्याला घरोघरी प्रत्येकाच्या दारी पालखी जाते। त्या दिवशी अंगण सारवून रांगोळ्या सजवून देवीच्या पावलांचे ठसे उमटतात आणि जेव्हा पालखी येते तेव्हा घरातील माणसे खांद्यावरून दुसऱ्यांच्या घरातून देवीच्या पालखीला आपल्या घरासमोर घेऊन येतात आणि तिचे पाय खोरू धुवून औक्षण केलं जातं आणि मग आमची ग्रामदेवता आमच्या घरात विराजमान होते। भक्तांच्या घरी भेटीला आलेल्या या देवीच्या पालखीवर सुंदर हार चढवला जातो आणि या देवीची गंध पुष्प धुपारतीने यथासांग पूजा केली जाते। पूजा झाल्यावर घरातील महिला खणा नारळाने ओटी भरतात आणि कुणी केलेले नवस पण फेडतात। कोणी 5 नारळाचं तोरण, कोणी पासोडा, कोणी देवीला साडी भेटवतात आणि आपला नवस फेडतात। मी माझ्या छोट्या मुलाचा गेल्या वर्षी केलेला नवस यावर्षी सीए झाला। तो नवस 5 नारळाचं तोरणे आणि पासोडा आणि देवीला पेढ्यांचा नैवेद्य दाखवून नवस फेडला। असे नवस फेडून झाल्यावर सर्वांना सुखाने सांभाळ, तुझी कृपादृष्टी असू दे असं म्हणत गुरु गावकऱ्यांसोबत देवीला गाराणं घालतात। देवीला भेटण्यासाठी चाकरमानी शहरातून कोकणात येतात आणि कोकण मग बघा कसं गजबजून जातं। देवीची ओटी भरून आरती करून झाली की जो आपण पालखीला नैवेद्य दाखवतो तो नैवेद्य मग सर्व भक्तगणांना प्रसाद म्हणून वाटला जातो। ज्या दिवशी पालखी येते त्या दिवशी संपूर्ण गावात घरोघरी रांगोळ्या काढून घराला तोरणं लावून सजावट केली जाते। पालखीसोबत आलेल्या भक्तगणांना वाटपू यजमानांनी फळं, आईस्क्रीम किंवा कोल्ड्रिंकची सोय केली जाते। गुरव गाराणे कशी घालतात ते एक पासून पाच नंबर विचार जेव्हा सीए झाल्यामुळे तुला घातलेला तो मान्य करून घेशील असा जे तो निकटच्या परीक्षेत एक कामानिमित्त आहे सगळं त्याच्या पाठी सादरवर असेल त्याच्याबद्दल तुझ्या उत्तर निकटच्या सगळं त्याच्या पाठी सादरवर असेल नवसाला आणि मग पालखी पुढच्या घरात जाते। पण खरा जल्लोष असतो तो म्हणजे छबेना, पालखी नाचवण्याचा, जिथे चाकरमानी आणि ग्रामस्थ मंडळी एकत्र येऊन जवळपास 70 ते 80 किलोची पालखी मोठ्या उत्साहाने नाचवतात। ढोल ताशांच्या गजरात जल्लोषात पालखी नाचवतात। तर मित्रांनो, अशा प्रकारे शिमग्याच्या वेळी आमच्या घरी देव घरी भेटायला येतो आणि आमच्यासोबतच वाजत गाजत सीमेवर जातो। शिमग्यात 5 दिवसांची ती लगबग, दिवस रात्र काहीच कळत नाही। मन मोहणारं रूप, सजलेल्या पालखीतले सुंदर रूप बघून मन भारावून जातं। तो आनंद आमच्या मनात कायम रुजून राहतो। पालखी नाचवताना लहानापासून थोरापर्यंत मन मोकळे करून नाचत गाजत पालखीला पोचवतात। आम्ही सर्व भक्त मंडळी देवाला सानेवर पोचवायला जातो आणि सानेवर पोचवायला जाता जाता भक्त वाटेवरती पालखीची आरती करतात। महिला आपल्या दरवाजाच्या समोर रात्री 2 वाजोते नाहीतर 4 वाजोते पालखीची आरती करण्यासाठी आतुरतेने वाट बघतात आणि पालखी आली की तिची मनोभावे आरती करतात। पालखीला पोचवायला आम्हाला पहाटेचे 5:30 वाजले आणि घरी पोचायला 6 वाजले। भैरवनाथाच्या नावानं चांग भलं।